नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालयाचा निरीक्षक परीक्षेचा निकाल तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर हे PDF आलेले आहे. तुमचे मूळ गुण आणि फायनल मार्क्स यात तुम्हाला फरक दिसेल. घाबरू नका, हे नॉर्मलायझेशनमुळे झालेलं आहे. इथे तुम्ही नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला आहे तो पाहू शकता. आता हे कशामुळं? जेव्हा परीक्षा अनेक शिफ्टमध्ये होते तेव्हा एखाद्या शिफ्टचा पेपर सोपा असतो तर कधी कठीण. अशावेळी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून मीन स्टँडर्ड डेव्हिएशन ही पद्धत जी आहे ती वापरली जाते. आता तुम्ही ह्या PDF मध्ये जे आहे ते शिफ्ट, नंबर ऑफ टोटल कॅन्डिडेट्स पर शिफ्ट पाहू शकता, मीन व्हॅल्यू पर शिफ्ट पाहू शकता. ही माहिती दिलेली आहे आणि खाली विद्यार्थ्यांचे जे ॲप्लिकेंट नेम आहेत ते दिलेले आहेत, रोल नंबर दिलेला आहे. ही PDF जी आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर. इथे येऊन तुमचे जे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आहेत ते, प्रो रेटेड मार्क्स आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन हे तुम्ही पाहू शकता. या अधिकृत PDF मध्ये दिल्याप्रमाणे एका विशिष्ट सूत्राचा वापर केलेला आहे आणि सर्व शिफ्टच्या काठिण्य पातळीचे संतुलन केलेले आहे. यामध्ये टॉप 0.1% विद्यार्थ्यांचे सरासरी गुण जे आहेत ते विचारात घेतलेले आहेत हे दिसत आहे. आता या रिझल्टमध्ये एखाद्याचे 164 मार्क होते पण नॉर्मलायझेशनमुळे ते 174 झालेले आहेत असं दिसून येतं. मी इथं पाहिलं. याचा अर्थ असा की तुमची शिफ्ट कठीण असेल तर तुमचे गुण जे आहे ते वाढण्याची जास्त शक्यता असते. लक्षात ठेवा, ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि शास्त्रीय आहे. त्यामुळे तुमच्या गुणांमध्ये झालेला बदल हा तुमच्या शिफ्टचा काठिण्य पातळीनुसारच जे आहे ते देण्यात आलेला आहे. आता तुमचे नॉर्मलाइज स्कोअर किती आहे ते मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.